मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेनाहोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांतिः। यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं देवमात्मबुद्धिप्रकाशम् मुमुक्षुर्वै शरणमहं प्रपद्ये। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। सर्वांना सादर सप्रेम नमस्कार। आपण ऐतरेय उपनिषदाच्या पहिल्या अध्यायातला 3रा खंड इथे पाहायला सुरुवात केली होती। मागच्या खंडामध्ये आपण लोक आणि लोकपाल यांना उत्पन्न करून अन्नाचं सर्जन त्या परमात्म्याने केलं। मग त्या अन्नाचं ग्रहण कोणत्या इंद्रियाने कोणकोणत्या अवयवानी करायचा त्याने प्रयत्न केला आणि शेवटी अन्य कोणत्या नाही तर अपानाद्वारे ते अन्न ग्रहण शक्य झालं। अशनाया आणि पिपासा यांची तृप्ती झाली। नंतर आपण अशनाया, पिपासा, अपान आणि मृत्यू या तिघांच्या सहसंबंधांचाही विचार थोडक्यात केला होता। आता आपला आजचा 11वा मंत्र आहे, इथपासून पुढे आपण पाहणार आहोत। स ईक्षत कथम नु इदम मद्रुते स्याद इति स ईक्षत कतरेण प्रपद्यै इति। स ईक्षत यदि वाचाविव्याहृतं यदि प्राणेन अभिप्राणितं यदि चक्षुषा दृष्टं यदि श्रोत्रेण श्रुतं यदि त्वचा स्पृष्टं यदि मनसा ध्यातं यदि अपानेन अभ्यपानितं यदि शिश्नेन विसृष्टं अथ कोहम इति। हा मंत्र आपण अगदी धावता पाहिला होता। आपण विस्तारपूर्वक याचा आता विचार करूया। अपानेन अजिघृक्षत तद आवयत सा एषा सैषो अन्नस्य ग्रहः यद्वायुः अन्नायुर्वा एष यद्वायुः इथपर्यंत पाहिलं होतं आपण। आता त्याने पाहिलं की माझ्याशिवाय मद्रुते माझ्या वाचून या जीवात्म्याला, आता हा जीवात्मा आणि परमात्मा हे दोन इथे वेगळे आहेत। लगेच शंका अशी येते की अद्वैताचं तत्वज्ञान, जेव्हा केवलाद्वैताचं तत्वज्ञान भगवत्पाद आद्य शंकराचार्य सांगतात, त्यांच्या दृष्टीने याची कशी व्यवस्था लावता येईल? त्यांच्या दृष्टीने जर मांडायचं झालं तर हा जीवात्मा आणि परमात्मा वेगळा झालाय हे द्वैत स्पष्टपणे इथे सांगतायत। मग कसं काय बरं हे शक्य होईल? मध्वाचार्यांच्या दृष्टीने इथे आधार आहे, कारण त्यांना द्वैत मान्य आहे। परमात्मा आणि जीवात्मा हे दोन वेगळे आहेत आणि मग त्या परमात्म्याला त्या जीवात्म्याकडे पाहता पाहता त्याचं हे जे अन्नग्रहण आहे, या अन्नग्रहणामध्ये आपला रोल काय, मी कोण, असा प्रश्न या परमात्म्याला पडला। असं म्हटल्यावर आता इथे माझं अस्तित्व काय असा प्रश्न परमात्म्याला पडतोय। मद्रुते कथम नु इदम स्यात् स ईक्षत कतरेण प्रपद्यै इति। या प्रश्नामध्ये या जीवामध्ये मी अनुप्रविष्ट कसा होऊ असा विचार, असा संकल्प, पारिभाषिक संज्ञेत त्याला अध्यवसाय असं म्हणतात, तर तो कसा करू असा प्रश्न, असा विचार त्या परमात्म्याच्या मनामध्ये आला। हा विचार येण्यासाठी मुळात द्वैत गृहीत धरलेलं आहे। मग अद्वैताच्या दृष्टीने याची मांडणी कशी करता येईल?
तर उत्तर अगदी सोपं आहे. आचार्यांनी माया हे जे तत्व मानलेलं आहे, या मायेमुळे त्या परमात्म्याला आणि जीवात्म्याला आपण दोन वेगळे आहोत. म्हणजे मुळात जीवात्मा हा परमात्म्यापेक्षा वेगळा आहे असं अवभासन, असा भ्रम, किंवा शंकराचार्यांच्याच भाषेमध्ये सांगायचं झालं तर असा अध्यास घडतोय. त्या जीवात्म्याला आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत असं वाटतंय, पण इथे या कॉन्टेक्स्टमध्ये जीवात्म्याला नव्हे तर परमात्म्याला आपण ह्याच्यापेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याशिवाय ह्याचं कसं चालायचं असा प्रश्न पडलाय. म्हणजे थोडक्यात अध्यास हा कशाचा कशावर, कोणाचा कोणावर आहे, हा विचार करण्याची बाब इथे आहे. अध्यासामध्ये जे अतस्मिंस्तद इति बुद्धी, जे ते नाही त्यावर नाही त्या पदार्थाचा आरोप होणं, याला अध्यास काहींनी म्हटलंय. अनेक अध्यासाच्या व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे ब्रह्मसूत्राच्या अध्यास भाष्यामध्ये, म्हणजे पहिला अध्याय, पहिलं सूत्र, त्याच्या आधीचं जे संबंध भाष्य किंवा उपोद्घात भाष्य आहे त्याच्यामध्ये आचार्यांनी मांडलंय. त्या तपशिलात मी शिरत नाही, मात्र कशाचा कशावर अध्यास होतोय, अध्यारोप होतोय, त्या आत्म्यावर मायेचा, विश्वाचा अध्यास होतोय का परमात्म्यावर जीवात्म्याचा अध्यास होतोय, का व्हाईस वर्सा, म्हणजे जीवावर परमात्म्याचा का परमात्म्यावर जीवाचा, नेमका अध्यास हा आहे कुठे? मूळ हे सगळं तत्वज्ञान मायेचं तत्वज्ञान आहे. माया आहे, माया मानली, माया स्वीकारली की एकाचे दोन काय कितीही पदार्थ होऊ शकतात. त्या मायेच्या कार्यामुळे, अविद्येच्या कार्यामुळे तो परमात्मा स्वतःला या जीवात्म्या ठाई शोधतोय, पाहतोय. मग याचं कसं बरं चालेल असा प्रश्न पडल्यावर त्याने विचार केला की यामध्ये याला मी उत्पन्न तर केला, जीवात्म्याला मी उत्पन्न तर केला, पण जिथपर्यंत मी याच्यामध्ये प्रविष्ट होत नाही, मी जिथपर्यंत याच्यामध्ये शिरत नाही, अनुप्रवेशन असा शब्द त्यांनी वापरलाय शास्त्रकार. अनु हा उपसर्ग तिथे का लागला असावा, तर त्याचं कारण असं आहे, आधी त्या जीवाला, आधी त्या आकाराला निष्पन्न त्याचं झालं, त्याला उत्पन्न केलं आणि ते करून त्या जीवाला रचून मग त्यात हा प्रविष्ट झाला. म्हणून काही केल्यानंतर, च्या नंतर या अर्थी तो अनु आणि मग केलेला प्रवेश असा भाग तिथे देतात. आता प्रश्न असा आहे की हे अनुप्रवेशन करण्यासाठी स्वतः ठाई तो प्रविष्ट होतोय खरं तर अद्वैताच्या दृष्टीने. मात्र जो व्यावहारिक द्वैताचा भाग आहे त्यानुसार परमात्मा काहीतरी वेगळा आहे आणि जीवात्मा काहीतरी वेगळा आहे. आपण मागेही हा दोहा ऐकला होता, मी वारंवार हा रिपीट करतो दोहा कबीरांचा. एक राम दशरथ का बेटा, एक राम घट घट में लेटा, एक राम यह जगत पसारा, एक राम इन सबसे न्यारा. राम म्हणजे आत्मा अशा अर्थी राम हा शब्द कबीर वापरत आहे. दशरथ का बेटा, दाशरथी राम. गेल्याच आठवड्यात रामनवमी झाली. तर या रामाला आत्मा जर मानलं तर अवतरलेला, जन्माला आलेला, दशरथाच्या पोटी माया मानुष विग्रहवान असा जो आला तो राम हा एक. दुसरा एक राम घट घट में लेटा. घट घट मध्ये, प्रत्येक पदार्थामध्ये, प्रत्येक अस्तित्वामध्ये जो लेटा म्हणजे सुषुप्ती मध्ये आहे. पुरी शेते इति पुरुष असं म्हटलंय, म्हणजे तिथेही शयन आलेला आहे. सुप्त अवस्थेमध्ये जाणवण्या न जोगा असा जो या सगळ्यांमध्ये राहतो तो राम, तो आत्मा, तो वेगळा आहे. तिसरा राम या सगळ्या चर आणि अचर पदार्थांच्या
रूपामध्ये, जगाच्या रूपामध्ये विद्यमान आहे. म्हणजे तो आत्मा जो अत्यतिष्ठत दशांगुलम असा आहे. म्हणजे आधी अति अतिष्ठत या सगळ्यामध्ये तो आहेच, मात्र याच्याही पलीकडे तो आहे. म्हणजे आधी मुळात तो या सगळ्या भूतांना, पदार्थांना व्यापून टाकतो, होतो, ती भूतस्थो होतो आणि पुन्हा वेगळा राहतो. हे चतुष्पाद ब्रह्म आहे. एक पाद ते जीव रूपात अवतरतं त्या अवस्थेतला. दुसरा पाद म्हणजे जर चतुष्पाद ब्रह्माची कल्पना आपण मानली, पाहिली, वेगवेगळ्या प्रकारे याचं एन्कोडिंग डिकोडिंग झालेलं आहे. एक कल्पना अशी आहे की जसं त्या छांदोग्यामध्ये आपण पाहिलेलं असेल, छांदोग्यामध्ये जो सत्यकाम जाबाल आहे त्याला त्या एकेका पक्षाने, प्राण्याने त्या एकेका ब्रह्मपादाचा उपदेश दिला. ती एक कल्पना आहे. किंवा तावानस्य महिमा अतो जायांश्च पुरुषः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतम दिवी. हा थोड्याफार फरकाने मूळ पुरुष सूक्तामध्ये येणारा आणि नंतर या छांदोग्यात येणारा मंत्र. तर पादो अस्य विश्वाभूतानी याचा 1/4 म्हणजे ही सगळी विश्वातली भूत, विश्व, हा त्याचा 1/4 भाग आहे. आणि उरलेले जे त्रिपाद आहेत, म्हणजे थोडक्यात ज्याला बाराणे असा त्याचा भाग म्हणता येईल, तर तो बाराण्याचा भाग त्यातला पुन्हा 1/4 असा जर पाहिला तर हे जीव रूपामध्ये आलेलं ब्रह्म हा एक पाद, चर आणि अचर विश्वाच्या सृष्टीच्या, ज्याला ईशोपनिषद जगत्याम जगत असं म्हणताय, तो भाग, तो दुसरा पाद. तिसरा पाद हा या सगळ्यामध्ये जो सुषुप्त होऊन राहिलाय, झोपून राहिलाय, पुरी शेते इति, तो तिसरा आहे. आणि चौथा पाद हा या सगळ्यांपासून एक राम यह जगत पसारा, एक राम इन सबसे न्यारा, या सगळ्यांपेक्षा जो तुरीय असा राहतोय, साक्षी राहतोय, मात्र याच्यात कुठेही तो इंटरफेअर करत नाही, अशा चौथ्या पदाचा आपण विचार केला तर ते ब्रह्म असं चतुष्पाद आहे. त्यामुळे हा इथे भाग बघण्यासारखा आहे की तो जो साक्षी भावाने राहिलेला परमात्मा आहे तो संकल्प करतोय. त्याने संकल्प केला रे केला की त्याचा अनुप्रवेश हा क्रम प्राप्त झाला. स्रष्टा आणि द्रष्टा ह्या दोन एंटिटी आहेत, हे लक्षात ठेवायचं. स्रष्टा म्हणजे तो ईश्वर आहे आणि द्रष्टा म्हणजे त्या ईश्वराच्या पुढची अवस्था, ज्याला ब्रह्म असं म्हणता येईल, साक्षी भाव असा तो ब्रह्म आहे. त्यामुळे स्रष्ट्याच्या भूमिकेमध्ये हे सगळं विश्व आधी उत्पन्न करून घेतलं आणि द्रष्ट्याच्या भूमिकेमध्ये ते सगळं तो पाहतोय. आणि या दोन्हींना जोडणारा जो दुवा आहे, या दोन्हींना जोडणारं जे सूत्र आहे ते अनुप्रवेशन सूत्र आहे. खरं स्रष्ट्याच्या भूमिकेमध्ये जे जे काही सृष्ट आहे, जे जे काही उत्पन्न केलेलं आहे, तो देखील उत्पन्न झालेलं तोच आहे, उत्पन्न करणारा तोच आहे. म्हणजे जसं जन्माद्यस्य यतः या सूत्रामध्ये ब्रह्मसूत्रकारांनी सांगितलंय की ह्या सगळ्या विश्वाचं जन्मादी सगळं ज्याच्यापासून होतं, म्हणजे जन्म पावणारं विश्व ही खरं तर तेच तत्व आहे, तेच विश्वाच्या रूपामध्ये प्रकट होतं, स्फुट होतं. आणि पुन्हा एवढं सगळं करून त्याच्यात ते प्रविष्ट होतं. याचा नेमका आशय काय असावा? एक भारत भावदीप नावाची टीका नीलकंठ चतुर्धर यांनी महाभारतावर रचलेली आहे. त्याच्यामध्ये हे अनुप्रवेशन नेमकं प्रकरण काय आहे त्याची त्यांनी खूप सुंदर फोड केलेली आहे. कदाचित मी आधी सांगितलं असेल, माझ्या लक्षात नाहीये, त्यामुळे पुन्हा एकदा जर ज्यांना आठवत असेल त्यांना पुन्हा प्रत्यय, ज्यांना आठवत नसेल किंवा पहिल्यांदाच सांगत असेल त्यांच्यासाठी नवं काय.
निळकंठ चतुर्धर असं म्हणतो, ब्रह्म जर समजून घ्यायचं असेल तर वृक्ष डोळ्यासमोर ठेवायला लागेल. एक वृक्ष आहे, तो वृक्ष उगवतो कुठे, रुजतो कुठे, तर तो जमिनीमध्ये रुजतो. म्हणजे मुळात ब्रह्म कसं आहे, तर ते जमिनीसारखं ब्रह्म आहे. या जमीन रूप भूमी रूप ब्रह्मामध्ये बीज रुजतं. आता बीज हे देखील त्या भूमीच एक रूप विशेष आहे. मातीचाच तो खरा विकार आहे. माती कधीतरी झाड झाली, त्या झाडाचं फळ धरलं आणि त्याचं बी धरलं. त्यामुळे ती माती ब्रह्म, त्यामध्ये रुजलेलं बी ब्रह्म, त्या बीजातून आलेला अंकुर हा देखील ब्रह्म, त्या अंकुराचं झालेलं झाड हे देखील ब्रह्म, त्या झाडाचं खोड हे देखील ब्रह्म, त्या खोडाच्या ठाई आलेली शाखा विटप विस्तार हे देखील ब्रह्म, त्याच्यावर धरलेली पालवी पानं हे देखील ब्रह्म, मध्येच एखादी उमललेली कळी आणि त्यातून विकसित झालेलं फूल हे देखील ब्रह्म, आणि त्या फुलाचं पुढे जाऊन झालेलं फळ हे देखील ब्रह्म. सगळा ब्रह्म विस्तार आहे, मातीपासून जमिनीपासून फळापर्यंत. असं असलं तरीही ते जे फलरूप ब्रह्म आहे ते सगळ्यांना हवंसं वाटतं. किंबहुना पुढची प्रक्रिया विश्वोत्पत्ती ही त्या फळामध्ये निहित असलेल्या बीजातून संभवते. त्यामुळे जर आपण या सगळ्या विश्वाचा आणि ईश्वर म्हणून जर काही वेगळं तत्व मानलं, या सगळ्याचा विचार करायला गेलं तर ब्रह्म हे सगळं आहे, मात्र त्यातलं ब्रह्माचं जे ईश्वर संज्ञा विशिष्ट रूप आहे ते या झाडाच्या रूपकातलं फळ हे जे आहे तो ईश्वर आहे. म्हणजे ईश्वर उपास्य आहे, जीव हा उपास्य का नाही? ईश्वराचं असं वेगळं कौतुक आहे. तर फळ सगळ्यामध्ये, त्या झाडाच्या सगळ्या अवयवामध्ये फळ हे सगळ्यात उत्तम ग्राह्य मानलं जातं आणि त्या फळाच्या ठीच पुन्हा नवनिर्मितीची क्षमता असते. त्यामुळे त्या सगळ्या चित अचित विशिष्ट जगतामधलं जे ईश्वर नामक तत्व आहे ते सगळ्यात उत्तम उपास्य असं ठरलेलं आहे. म्हणजे सगुणोपासनेचा आधार हे उपनिषद कुठे कसं देतं त्याचं हे सगळं विवेचन आपण पाहिलं. तर हा ईश्वर, हा स्रष्टा आणि त्याच्या पुढचा जो ईक्षते, या ईक्षण क्रियेचं अधिष्ठान असणारा द्रष्टा, असा जो तो परमात्मा, त्याने विचार केला हे सगळं झालंय ठीक आहे, मात्र जर मी नसेन इथे तर ह्याचं कसं बरं होईल, काय बरं होईल? थोडक्यात दोन प्रकारे त्या जीवात्म्याची गोची होणार आहे. गोची हा शब्द कदाचित खटकेल, मात्र होणार आहे, म्हणून नेमका भाव कळावा यासाठी या शब्दाचा प्रयोग आहे. परमात्मा हा जीवात्म्यामध्ये दोन प्रकारे आहे. एक, जीवात्म्याचं जे मुळातलं मुद्दल आहे तेही परमात्मा आहे. म्हणजे जीवात्म्याची व्याप्ती काय काय आहे, तर देह, इंद्रिय, मन ह्या सगळ्यांचं एकत्रित रूप, एकत्रित ज्याला संयुग असं म्हणू आपण, कंपाऊंड म्हणू, तो जीवात्मा आहे. आता यातली जर पृथ्वी घेतली, वेगळी केली, आकाश वेगळं केलं, अग्नी वेगळा केला, तर या सगळ्यांची स्वतंत्रपणे उत्पत्ती त्या परमात्म्यापासूनच झालेली आहे. मात्र जेव्हा ही पंचमहाभूत पंचीकृत होतात, आता पंचीकरण ही एक प्रक्रिया आहे वेदांतामध्ये सांगितलेली, ती आता मी इथे आणत नाही, स्पष्ट जेव्हा पुन्हा कधी संधी मिळेल तेव्हा करूया. पण पंचीकृत झालेली ही पंचमहाभूत जेव्हा या देहरूपामध्ये आकार घेतात, एखाद्या जीवाच्या शरीराच्या रूपात ती परिणत होतात, तेव्हा मूळ ब्रह्मापासून त्यांच्या ती काहीशी दूर गेलेली असतात.
अहम ब्रह्मास्मी ही जी मूळ चेतना आहे, या चेतनेपासून दूर जाणं म्हणजे या भूतांचं पांचभौतिक देहामध्ये, शरीरामध्ये परिणत होणं आहे. आता हा देह ब्रह्माचा नाहीये, हा देह भूतांचा आहे. भूतांच्या ठायी ती उपाधी आहे. त्यामुळे भूतांचं कर्तृत्व मानलं गेलेलं हे शरीर, हा देह ब्रह्मापासूनच अल्टिमेटली जरी झालेला असला तरी ब्रह्माला जाणत नाही, ब्रह्मभावना त्याच्या ठायी असत नाही. त्यामुळे पुन्हा ब्रह्माला याच्यामध्ये प्रवेश करायची वेळ येते. चेतनेपासून जितकं लांब जाऊ, म्हणजे आता एक उदाहरण इथे घ्यायचं झालं तर भूगर्भातून जेव्हा लाव्हारस जो आहे, तप्त शिलारस, तो बाहेर येतो आणि तो पसरत जातो आजूबाजूच्या परिसरामध्ये. त्या परिसरामध्ये पसरत असताना होतं काय, तर त्याची थरच्या थर, पुटच्या पुट त्या जमिनीवर बसतात. मुळात तो तप्त शिलारस आहे, त्याच्यामध्ये उष्मा आहे, त्याच्यामध्ये काही अंशी प्रकाशही आहे, अनेक खनिज आहे. मात्र त्याचं पूट चढता चढता त्याचा जो उष्मा असतो, त्याची जी उष्णता, ताप असतो, तो आत लुप्त व्हायला लागतो, दाबला जायला लागतो. आणि होता 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 असं होतं की तो माती, दगड याच्यामध्ये परिणत होत जातो काही वर्षांनी, थंड होऊन. आणि आपण जर पाहिलं, आपण जर असं सांगितलं की हा लाव्हा होता, याच्यामध्ये उष्मा होता, तर ते आपल्याला पटत नाही. मग जेव्हा त्यातला एखादा दगड आपण घेतो आणि दुसऱ्या दगडावर आपटतो, तेव्हा आतलं जे अग्नितत्व असतं ते ठिणगीच्या रूपात बाहेर पडतं. म्हणजे तिथेही कुठेतरी सुप्त दशेमध्ये ते तेजस तत्व असतं. आणि जेव्हा कधीतरी पुन्हा लाव्याचा विस्फोट होतो, लाव्याचा उद्रेक सुरू होतो आणि ह्या जुन्या झालेल्या माती, दगड रूपामध्ये परिणत झालेल्या त्या पदार्थापर्यंत तो नवीन लाव्हा येऊन पोचतो, तेव्हा पुन्हा त्या दगड मातीला आपलं मूळ रूप प्राप्त व्हायला लागतं. तसं भौतिक देहाच्या रूपामध्ये तो मूळचा ब्रह्मरसाचा लाव्हा आलेला आहे, तो थंड पडलेला आहे, कित्येक मैल त्या मूळच्या चेतनेपासून गेलेला असल्यामुळे तो इतका शिथिल झालाय, इतका थंड पडलाय की त्याला स्वतःच्या चेतनेची आठवण. त्यामुळे जिथपर्यंत तो आत्मा म्हणजे तो परमात्मा या विविध भूत विशिष्ट शरीरामध्ये आत शिरत नाही, अनुप्रवेश करत नाही, तिथपर्यंत त्याच्यात प्राण आला, तो जगला, तो जिवंत आहे असं आपण म्हणू शकत नाही. ते शव मात्र असतं, प्रेत असतं. मांस, हाड, रक्त याचा एक गोळा मात्र असतो. आणि जेव्हा तो परमात्मा त्याच्यामध्ये प्रविष्ट होतो तेव्हा आपण म्हणतो की हा बाबा जिवंत आहे, हा चालता बोलता आहे, चेतना आहे असं म्हणतो. आता मुळात चेतना काय आहे याचा जर विचार केला तर कथम नु इदम मद्रुते स्यात् या प्रश्नामागचं त्याच्या मनात हा प्रश्न का आला याचं उत्तर आपल्याला मिळू शकेल. शव, प्रेत, पांचभौतिक देह म्हणून आपण जे पाहतोय त्याच्यामध्ये स्वतःची त्या तत्वाच्या पातळीवर असणारी चेतना आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादं प्रेत आहे तर त्या प्रेताठाई अनेक चेतन प्रक्रिया सूक्ष्म पातळीवर सुरू आहेत. आतल्या पेशी मरतायत, काही वेळेला असं दिसेल की त्या मर्त्य शरीरावरचे जे केस आहेत ते वाढलेत, नवीन दाढी मिशा किंवा रोमावली पुन्हा तयार झाली आहे. काही कालावधी पुरतं असेल पण ती चेतनातली प्रक्रिया तिथे घडते. किंवा अगदी दुसरं बिभत्स रूप त्याचं दाखवायचं झालं तर त्या भौतिक शरीरावर किडे पडायला लागतात. किडे हे चेतन आहेत. जर आपण त्या शरीराला अचेतन मानत असू तर त्या अचेतनातून हे चेतन कीटक उत्पन्नच व्हायची शक्यता आहे. त्यामुळे चेतना तिथेही आहे,
ती आपापल्या स्तरावर आहे. म्हणजे पृथ्वी घेतली तर पृथ्वीच्या स्तरावरची चेतना त्या देहात आहे. आप घेतलं तर आपाच्या स्तरावरची चेतना त्या शरीरात आहे. म्हणजे आपल्या शरीर म्हणजे प्राण व्यतिरिक्त शरीर असं धरूया. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही प्रक्रिया चेतन या शब्दाने सांगण्याजोग्या आहेत त्या घडतायत. अगदी शरीराचं लाकूड होणं हे देखील त्यातल्या चेतनत्वाचंच एक उदाहरण म्हणता येईल. ती प्रक्रिया काहीतरी होणं, परिवर्तन हा चेतनेचा गुणधर्म आहे आणि अचेतन हे अपरिवर्तनीय आहे. त्यामुळे त्या देहामध्येही परिवर्तन घडतंय, काहीतरी ट्रान्सफॉर्म होत आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन घडण्यासाठी मुळात तिथे ती भौतिक पातळीवरची चेतना ही आवश्यक आहे. ती विघटित असणारी चेतना आहे. म्हणजे पुन्हा ग्रीक मायथॉलॉजीमध्ये सांगितलेली केऑस आणि कॉस्मॉस ह्या ज्या दोन स्थिती आहेत त्या दोन स्थितीच पुन्हा इथे सांगितल्यात. केऑस म्हणजे काय तर जेव्हा प्राचीन काळी म्हणजे त्या सगळ्या विश्वाला विश्वत्व यायच्या आधी काय होतं, आग होती, पाणी होतं, नंतर पृथ्वी होती, आकाश होतं. मात्र आगीत पाणी होतं, पाण्यात पृथ्वी होती, पृथ्वीत आकाश होतं. हे समजण्याजोगं नाहीये, कारण त्यांच्यामध्ये आगीमध्ये उष्मा नव्हता, पाण्यामध्ये रसत्व नव्हतं, पृथ्वीमध्ये वर्णा नव्हती, आकाशामध्ये शब्द नव्हता. तर हे सगळं कशामुळे संभव झालं तर त्यांच्या ठाई म्हणजे भूत उत्पन्न झाली, कदाचित ती होती आधीपासून, मात्र त्यांना ती होती असं म्हणता येणार नाही, कारण त्यांच्या ठाई आत्म्याचा प्रवेश झाला नाही. एक गोळा होता अनाकलनीय, एक असं काहीतरी द्रव्य होतं काहीतरी, ज्याला आपण सत आणि असत या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की असत म्हणजे काय, अव्यक्त, आणि सत म्हणजे काय तर व्यक्त. जे काहीतरी अस्फुट निराकार अवस्थेमध्ये अस्तित्व होतं त्यालाही असत उपनिषद म्हणतात. असत आणि सतच्या अनेक व्याख्या आहेत, त्यातली ही एक वेगळी व्याख्या आहे. तर अनाकलनीय अवस्थेमध्ये असणारं, ज्याची व्यंजना शक्य नाही अशा अवस्थेमध्ये असणारं ते तत्व म्हणजे असत, ते निराकार. मात्र त्या निराकार असत यामध्ये सत आणि आकार या तरी अभिप्रेत आहेत. म्हणूनच त्या असत मधून सत उत्पन्न होऊ शकलं. असत याचा अर्थ सत सत्य नाही असा घ्यायचा नाही. अव्यक्त म्हणजे ज्याच्या ठाई व्यक्तत्व आलेलं नाही, मात्र व्यक्त होण्याची क्षमता, पोटेन्शियल ज्याच्या ठाई आहे असं. आणि त्याच्यातून या व्यक्ताची उत्पत्ती म्हणजे पुन्हा त्या ब्रह्माचं त्या व्यक्त दशेला आणण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या त्या पदार्थामध्ये जे काही केऑस म्हणून होतं त्याच्यामध्ये झालेलं अनुप्रवेशन हे आहे. म्हणजे एकदा तो परमात्मा त्याच्यात शिरला आणि व्यवस्था लागली. परमात्मा आल्यामुळे आगीला उष्मा आणि प्रकाश मिळाला आणि आपण त्याला आग म्हणून ओळखायला लागलो, तेज म्हणून ओळखायला लागलो. परमात्मा त्याच्यात शिरला म्हणून आपण पाण्याला वाहतं म्हणायला लागलो. पाण्याला पाणी आपण का म्हणतो तर तिथे आत्मा प्रविष्ट झाला म्हणून. आकाशाला आपण आकाश का म्हणू शकतो, प्रत्येक गोष्टीला त्याचं स्वरूप प्राप्त झालं, व्यक्ती प्राप्त झाली, अभिव्यक्ती मिळाली. ती अभिव्यक्तीच मुळात परमात्म्यामुळे झाली. परमात्मा उत्पन्न करतो म्हणण्यापेक्षा ते जे काही आहे त्याची व्यवस्था लावतो. कारण ते जे मुळातलं भांडवल आहे ते पण एक प्रकारे परमात्माच आहे. जड आधीचं केऑस हे जे काही आहे तेही परमात्माच आहे. अव्यवस्था ही पण परमात्म्याचीच एक अवस्था आहे. आणि त्या अव्यवस्थेतून जेव्हा एक सुंदर व्यवस्था, ज्याला आपण युनिव्हर्स, कॉस्मॉस असं म्हणतोय, केऑस मधनं कॉस्मॉसचा प्रवास,
होतोच मुळात आहे त्या परमेश्वराच्या, त्या परमात्म्याच्या अनुप्रवेशामुळे. तो परमात्मा त्याच्या झाला प्रविष्ट. प्रविष्ट झाल्यावर आगीला आग म्हणून ओळखायला लागले, पाण्याला पाणी म्हणून ओळखायला लागले. अशी सगळी एक एक आता भूतांची नावं सांगावी तेवढी थोडी. आणि काय झालं ना, त्यांच्यामध्ये विशिष्ट झालेला परमात्माचा विस्तारच केला. मग काय झालं, आता सूर्यवंशाचं आपण जर नाव घेतलं तर आपल्याला रामायण जर विचारात घेतलं तर दिसेल रामाचा जन्म कोणत्या वंशात झाला, तर आपण पटकन म्हणू रघुवंशात झाला. मात्र मुळात रघु कोणत्या वंशात जन्माला आला, तर आपण म्हणू रघु इक्ष्वाकू वंशात जन्माला आला. इक्ष्वाकू कोणाच्या वंशात जन्माला आला, तर तो सूर्याच्या वंशात जन्माला आला. म्हणजे सूर्यापासून वैवस्वत मनू, वैवस्वता मनू पासून इक्ष्वाकू, इक्ष्वाकू पासून पुढे चालत चालत परंपरा आली रघुपर्यंत. रघुच्या वंशात अज, अजाचा दशरथ, दशरथाचा राम. पण राम कुठल्या वंशाचा म्हटल्यावर आपण पटकन म्हणतो रघुचा, जो अल्टिमेटली सूर्याच्या वंशातला आहे. अशी गत इथे आपल्याला दिसते. म्हणजे नेमकं होतं काय, तर तो जो परमात्मा आहे त्याच्यापासून ही भूत उत्पन्न होतात आणि भूतांपासून हे जगत चर आणि अचर उत्पन्न होतं. त्यामुळे आपण त्या जगताला भौतिक म्हणतो ना की ब्राह्म म्हणत. आपण या जगाला भौतिक जग म्हणून ओळखतो, खरं तर ते ब्राह्म जगत आहे. पण आपल्याला ते भासतं भौतिक म्हणून, भूतांचं म्हणून. आपल्याला दिसताना आग दिसते, त्या आगीमागची जी चेतना आहे, त्या तेजाचं परमतेज आहे ते दिसत नाही. ही पंचायत आहे, ही सगळ्या फसाद की जड आहे. त्यामुळे परमात्म्याला प्रत्येक वेळी अनुप्रविष्ट व्हायची वेळ येते, जिथे तिथे आपलं अस्तित्व दाखवायला लागतं, प्रकट करायला लागतं. म्हणून तो परमात्मा असा संकल्प करतोय, कतरेण मार्गेण प्रपद्यई. मार्गेण हा शब्द इथे अध्यारुद्धाचा. आता या जीवाचं हे जे काही तयार केलेलं आहे बाहुलं, त्याचं माझ्याशिवाय कसं व्हायचं. जर मीच इथे नसेन तर याला अन्न ग्रहणच करता यायचं नाही. इकडे अन्न तयार करून ठेवलंय, इकडे भोगता तयार करून ठेवलाय. पण त्या दोघांची सांगड, त्या दोघांना एकत्र आणणं हेच मुळात मी तिथे असल्याशिवाय शक्य नाही. जर ती सांगड घालणं शक्य असतं तर प्रेताला हवं ते खाता पिता आलं असतं, दगडाला पाणी पिता आलं असतं, किंवा डोंगरांना दुसऱ्या ठिकाणी उडून जाता आलं असतं. कारण काय आहे, तिथे भगवंताचा अनुप्रवेश जिथपर्यंत होत नाही तिथपर्यंत त्या सगळ्या ठाई चेतना आली असं आपण मानत नाही. चेतना आली, चेतना आहे, या शब्दाची सीमा लक्षात घ्यायची. अचेतन असं काहीही या जगात नाही. रीता ठावया राघवे विण नाही, हा सिद्धांत आहे. मात्र असं असताना देखील चेतन आणि सुप्त चेतन अशा दोन अवस्था आहेत, की या सुप्त चेतन जगामध्ये, देहामध्ये त्याला प्रवेश करावा लागतो, त्याशिवाय याला गती येत नाही, चेतना येत नाही. मग तो काय करतो, विचार करतो की कोणत्या मार्गाने बरं इथे प्रवेश करू. स ईक्षत यदि वाचाभिव्याहृतम, यदि प्राणेन अभिप्राणितम, यदि चक्षुषा दृष्टम, यदि श्रोत्रेण श्रुतम, यदि त्वचा स्पृष्टम, यदि मनसा ध्यातम, यदि अपानेन अभ्यपानितम, यदि शेषणेन विसृष्टम, अथ कोहम इति. जर मी नसताना, मी या देहात नसताना वाचेने अभिव्याहार केला, म्हणजे बोलली वाचा, प्राणाने श्वसन केलं, चक्षूंनी पाहिलं, श्रोत्रांनी ऐकलं, त्वचेने स्पर्श केला, अनुभवला, मनाने ध्यान चिंतन केलं, अपानेनं आपान केलं, म्हणजे पान ग्रहण केलं अन्नाचं, किंवा उत्सर्जन केलं शिश्नाद्वारे, जननेंद्रियाद्वारे, तर मग मी काय कामाचा, मी कोण राहिलो, याच्यामध्ये मी नेमका आहे कुठे. खर तर हा प्रश्न जीवात्म्याचा आहे, हा परमात्म्याचा प्रश्न नाही. परमात्म्याला प्रश्नच पडायचं कारण नाहीये.
होतं काय, आपण या उपनिषदांचा अर्थ लावत असताना तिथे जी सर्व नामं वापरली, सहा, एतत, तत, अदस, तर त्यांचा अर्थ आपण आधीच्या जे काही नाम आलेलं असेल त्याच्या हिशोबाने लावत असतो. त्यामुळे इथे जेव्हा असं म्हणतायत की त्याने ईक्षण केलं, त्याने अमक केलं, त्याने तमक केलं, तेव्हा आपण एक गृहीत धरलंय सुरुवातीला जो प्रजापती किंवा आत्मा किंवा प्राण किंवा पुरुष या शब्दामध्ये सांगितला गेलाय तोच हा अभिप्रेत असेल. मात्र ही सगळी जीवाच्या दशेवरून केली गेलेली परमात्म्याची कल्पना आहे. मुळात कल्पनातीत असा तो परमात्मा आहे. त्यामुळे त्या परमात्म्याला जर तुमच्या कक्षेत आणायचं असेल, तो समजायला हवा असेल, तर यथा देहे तथा देवे हे सूत्र जे उपासनेचं आहे, सगुण उपासनेचं आहे, ते इथे लावायला लागेल. आपल्या ठाई जसं आहे तसं ते परमात्म्या ठाई असलं पाहिजे अशी कल्पना, असं गृहीतक धरून पुढचा व्यवहार करायचा. त्यामुळे मी जर नसेन आणि वाणी बोलायला लागली, प्राण वाहायला लागला, श्वसन करायला लागला, चक्षु पाहायला लागले, श्रोत्र ऐकायला लागले, तर मग मी कोण, माझं स्थान काय, माझी गरजच काय, कहा अहमिती, माझं मी पण कशात आहे, मी आहे म्हणून तर हे सगळे आहेत. म्हणजे या सगळ्यांच्या अभावी, या सगळ्यांच्या विरहित अशा अवस्थेमध्ये माझं अस्तित्वच काय राहील अशी भीती त्याला उत्पन्न झाली. भीती हा शब्द थोडा वरवरचा आहे, मात्र त्याला आपण एक व्हॅक्यूम असं म्हणतो. एकदम व्हॅक्यूम तयार होते, पोटात गोळा येतो, पोटात एकदम खड्डा पडतो की आता काय. एखाद्या सामान्य माणसाचा जर आपण विचार केला, एकदम त्याच्या आयुष्यामध्ये पोकळी उत्पन्न होते, कारण त्याने आपलं आयुष्य, आपलं अख्खा आयुष्यक्रम हा काही एका कामामध्ये, काही भूमिकांमध्ये वाटून टाकलेला आहे. आणि जेव्हा ती भूमिका अचानक संपून जाते, अचानक एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते, तेव्हा एकदम खड्डा पडतो की आता हे जर नसेल तर मी कोण. म्हणजे पत्नी गेली तर माझा पतिभाव संपून गेला, मुलगा गेला तर माझा पितृभाव, मातृभाव संपून गेला, मग आता मी कोण राहिलो, आता मी कोण आहे. असा एक मोठा खड्डा, असा एक मोठा मूल प्रश्न त्या जीवाच्या ठाई उत्पन्न होतो. तो प्रश्न कदाचित परमात्म्याला पडला असेल, ही कल्पना इथे मांडली. जेव्हा त्या परमात्म्याला असं वाटलं जर माझ्या शिवाय यांचं सगळं काम सुरू झालं तर मला कोण विचारणार, आणि म्हणून तो त्या सगळ्यामध्ये प्रवेश करायचा खटाटोप करतोय, संकल्प करतोय, अध्यवसाय करतोय. आता झालं असं, त्याचा हा सगळा प्रश्न, स्वतःच्या अस्तित्वाचा पडलेला प्रश्न, मी कोण आहे, ह्या सगळ्यामध्ये जर मी नसेन तर काय होईल, हे असतील का, जर हे असतील तर मला कोण विचारेल, माझं नेमकं रूप काय आहे. या एका व्हॅक्यूममुळे तो या सगळ्याकडे खेचला जातोय. जेव्हा व्हॅक्यूम तयार होते तेव्हा आजूबाजूचं जे वातावरण असतं ते सगळं तिकडे धाव घेतं, वारे तिकडे जोराने खेचले जायला लागतात, चुंबकासारखे. तसं ह्या शरीरामध्ये ही जी व्हॅक्यूम उत्पन्न झाली की अरे मी नाही तर काय, तर ती व्हॅक्यूम त्याला खेचायला लागली, आणि त्या खेचण्यासरशी, त्या आकर्षणासरशी तो सहा एतम एव सीमानं विदार्य एतया द्वारा प्रापद्यत. तो ही जी सीमा होती पिंडाची आणि ब्रह्मांडाची, व्यष्टीची समष्टीची, जीवाची शिवाची, ती सीमा भेदून स एतम एव सीमानं विदार्य, भेदली, विदारण केलं तिचं, आणि एतया द्वारा प्रापद्यत, तो प्रविष्ट झाला, आत शिरला. प्रपद्ये, पद धातू आहे, पाऊल ठेवणे, जाणे, प्रवेश करणे अशा अर्थी इथे. तर आता ही सीमा कोणती आहे, ही शिव, ही
बाउंड्री नेमकी आहे कुठली ते सांगतात. सा ईशा विद्रुतिर्नामद्वाहा तद एतन नांदनम तस्य त्रय आवसथास्त्रयः स्वप्ना अयम आवसथो अयम आवसथो अयम आवसथः इति. आता उपनिषद असं सांगतंय की ती सीमा, ते द्वार, द्वाहा, द्वाहा हा शब्द दार या अर्थी आहे. विद्रुती नावाचं हे द्वार आहे. आपल्या शरीराला एकूण 9 द्वार आहेत असं सांगितलंय शास्त्रात. आता या संख्येमध्ये काही वेळेला भेद दिसतात. बृहदारण्यकामधली जर धारणा आपण पाहिली तर आपलं केवळ जे मस्तक आहे, आपलं वरचं थोडक्यात मडकं खालच्या बुजगावण्यावर अडकवले, त्याला 7 छिद्र आहेत. ती 7 छिद्र म्हणजे एक प्रकारे सप्तर्षी आहेत. बृहदारण्यकाच्या सुरुवातीच्याच कांडामध्ये आपल्याला विवरण सापडेल. त्यामुळे मस्तकाठाई असणारी 7 छिद्र असा काहींनी हिशोब लावलाय. काहींनी ती 7 न मानता, म्हणजे आता जननेंद्रिय आणि पायू म्हणजे गुदद्वार ही 2, नाभी 3, 2 कान झाले 5, 1 मुख झालं 7, 1 नाक झालं 8 आणि डोळे हे झाले 9. तर अशी काहींनी नाभीला द्वार मानलंच नाही, मग त्यांनी डोळ्यांना 2 मानलं. अशी संख्या वेगवेगळी होईल, मात्र 9 द्वार 7 द्वार अशा कल्पना आपल्या शरीराच्या ठाई आढळतात. मग जेवढी द्वार आहे, द्वार याचा अर्थ काय, ज्याच्यातून आत येता येतं किंवा बाहेर जाता येतं. आपल्या शरीरातून प्राण जाण्याच्या ज्या वाटा आहेत, प्राण आत येण्याच्या ज्या वाटा आहेत, त्याला त्या वाटांना द्वार असं म्हटलेलं आहे. मग अशी किती आहेत आता आपण नीट मोजली. आता पुन्हा एकदा बघू. 2 डोळे, डोळ्यामधून बाहेर जात आहे काही, काही आत येत आहे. डोळ्यातून अश्रू बाहेर येऊ शकतात. अगदी जर प्रयत्न केला हठयोगाच्या माध्यमातून तर श्वासातला वायू ही डोळ्यांच्या कडातून बाहेर येतो. अगदी शरीरातला काही विशिष्ट मल तोही त्या डोळ्यावाटे बाहेर पडू शकतो. नाक, मग नासापुट असं मानलं तर 2 ही नासापुट हा एक द्वाराचा भाग आहे. मुख, तोंड हे तर सगळ्यात शरीरामधलं जे जपण्याजोगं दार आहे ते मुख आहे. यातनं जे आत जात आहे आणि जे बाहेर पडत आहे हे सगळ्या शरीराचं अस्तित्व टिकवतं. सगळ्या अस्तित्वाचं आधार हे मुख द्वार आहे. कान हे एक द्वार आहे. नाभी हेही एक द्वार आहे. जननेंद्रिय आणि गुद ही एक द्वार आहे. म्हणजे काही आत जाणं किंवा बाहेर येणं हे सगळं ज्याच्यातून होतं ती द्वार. मात्र या सगळ्यांच्या पलीकडे एक दशमद्वार योग मार्गात सांगितलेलं आहे. दशमद्वार म्हणजे ब्रह्मरंध्र असा शब्द ज्याला वापर. आपल्या पूर्ण शरीराच्या शिखरावर म्हणजे आपल्या मस्तकाच्या अगदी मध्यभागी, ज्याला आपण टाळू असं म्हणतोय, त्या टाळूच्या ठाई लहान मुलांचं जर आपण पाहिलं तर टाळू भरणं असा शब्द प्रयोग मातांच्या भगिनींच्या बोलण्यामध्ये वारंवार येतो. टाळू भरायला हवा, टाळू भरायला हवा. म्हणजे काय व्हायला हवं तर तो भाग जन्मतः पोकळ असतो त्या बाळाचा, आणि जसजसं पुढे त्याचा विकास होत जाईल, वृद्धी होत जाईल, तसा तो टाळू भरून येतो. तर हे भरणं काय आहे तर तिथे एक पोकळी आहे. कारण तो जो परमात्मा या शरीरामध्ये प्रवेश करता झाला तोच या टाळूच्या माध्यमातून प्रवेश करता झाला. म्हणजे जेव्हा ते ब्रह्मांड, ती शिव किंवा समष्टी सत्ता या व्यष्टीमध्ये, या पिंडामध्ये, या देहामध्ये उतरते, तिचा मार्ग या देहामध्ये उतरण्याचा हे ब्रह्मरंध्र आहे, दशमद्वार आहे. त्यालाच विद्रुती असा शब्द वापरलाय. म्हणजे ते दारण करून, ते फाडून, थोडक्यात ते छेदून ते ब्रह्म आत त्या पिंडामध्ये प्रविष्ट होतो. त्यामुळे
तिथे ती पोकळी झालेली असते. ती पोकळी आपण आपल्या आयुष्यभर जमवलेल्या विकारांनी भरून काढतो. आणि साधक जो आहे, खरा योगी जो आहे, तो पुन्हा ती जी पोकळी आहे तिच्या वर पडलेली पुट, तिच्या मार्गामध्ये आलेले व्यत्यय दूर करून तो मार्ग मोकळा करून टाकतो. म्हणजे हा सगळा प्रवास त्या पिंडामध्ये त्या ब्रह्मांड पुरुषाचा होणारा टाळूमधनं प्रवेश, ब्रह्मांड पिंडात उतरलं आणि योगी लोक जे साधतात त्या पिंडाचा तो विद्रुती नावाचा मार्ग भेदून छेदून त्या पिंड अवस्थेमधून पुन्हा ब्रह्मांड अवस्थेमध्ये झालेला प्रवेश. त्यामुळे हे द्वार आहे. जीव, थोडक्यात शिव जेव्हा या द्वारातून आत येतो तेव्हा त्याला जीव असं नाव येतं, आणि जेव्हा हा जीव त्या विद्रुतीतून बाहेर पडतो तेव्हा त्याला शिव असं नाव पडतं. तर हे ते द्वार, या द्वाराने तो आत आला. आता हे दोन्ही मुखी बघायचंय. पिंडामध्ये आला तर तो जीव या दशेला आला, आणि ब्रह्मांडामध्ये गेला तर तो शिव झाला, तो मुक्त झाला. एक जाता जाता थोडं ह्या वचनांच्या श्रुतींच्या व्यतिरिक्तच विचार तत्व इथे सांगून टाकतो. जो मृत्यू आहे, शरीराला, या शरीरामध्ये बद्ध असणाऱ्या आत्म्याला मृत्यू आला असं म्हणतो. आत्म्याला येत नाही. त्या आत्म्याचा देहपात घडणं हे जे काही आहे ते देहपात घडण्याची प्रक्रिया ज्या द्वारातून होते त्याप्रमाणे त्या आत्म्याला, जीवात्म्याला पुढची गती मिळते. म्हणजे जे द्वार तो जीव बाहेर पडण्यासाठी वापरतो त्यानुसार त्याची गती, त्याची दिशा ठरते. जे अधिकाधिक विकारामध्ये ग्रस्त आहे, आता इथे सायकोलॉजीचाही एक फार सूक्ष्म विचार सांगितलेला आहे. आपली जी अवधानं असतात, माणसाची विचाराची केंद्र आहेत, ती विचार केंद्र, ती अवधानं आपल्या एकेका इंद्रिय द्वारावर केंद्रित असतात. आपण जेव्हा लहान असतो, बाल अवस्थेमध्ये असतो, तेव्हा आपलं सगळं अवधान हे आपल्या शरीरातल्या अधोगामी इंद्रियावर अवस्थित असतं. म्हणजे शी आणि शू ह्या सगळ्यात प्रकर्षाने घडणाऱ्या क्रिया बाल्य अवस्थेमध्ये का असतात, तर तुमच्या अस्तित्वाची सगळी गणित त्या अधोद्वारानिशी एकवटलेली असतात. तर हे अधोद्वाराशी एकवटलेलं असणं, हे तिथून सगळं होणं ही एक वयाची अवस्था आहे. जसजसा तो जीव, तो माणूस संस्कृतीचा हात धरून विकसित व्हायला लागतो, तसतसं त्याचं अवधान वरवरच्या इंद्रियांकडे सरकायला लागतं. हळूहळू तो बोलणं, वाग्व्यवहार करणं इथपर्यंत जातो, पाहणं, म्हणजे त्याचा प्रवास खालून वर होतो. मात्र जेव्हा तो विकृतीचा पदर धरतो, जेव्हा तो विकृत व्हायला लागतो, तेव्हा पुन्हा त्याचं अवधान, त्याचे विचार हे वरच्या इंद्रियांकडून खालच्या इंद्रियांकडे वाहायला लागतात, वळायला लागतात. त्यामुळे जो त्या अवधानाचा मार्ग आहे, जिकडे ते अवधान वाहतंय, तुमचे विचार जिकडे वाहतायत, तोच तुमच्या प्राणाचा मार्ग होऊन जातो. त्यामुळे शरीरामध्ये वाहणारा प्राण हा जेव्हा देह सोडतो तेव्हा तो ज्या द्वारातून बाहेर पडतो त्या द्वारानुसार तुम्हाला त्या जीवात्म्याला पुढची गती मिळते. म्हणजे समजा इन वर्स्ट केस तो अधोगामी इंद्रियातून बाहेर गेला तर तो अधोगतीला गेला असं समजावं. यासाठी अनेक योगी बरेच वेळा देह ठेवण्याआधी, म्हणजे त्यांना जेव्हा जाणवतं आपला अंतकाळ जवळ आलेला आहे, तेव्हा ते प्रायोपवेशन करतात. प्रायोपवेशन म्हणजे अन्न आणि पाणी यांचा कमीत कमी सेवन करणं किंवा त्याग करणं. आणि त्या त्यागामुळे होतं काय, तर तो जो प्राण वाहत असतो शरीरामध्ये, तो त्या अन्नामधून उत्पन्न झालेल्या मलामुळे खाली खेचला जाऊ शकतो, आणि त्या आकर्षणामुळे कदाचित प्राण
हा खालच्या इंद्रियातून बाहेर पडण्याची, देह त्याग करण्याची शक्यता असते. म्हणजे ही कृती आता ज्यांनी जवळच्या कोणाचा मृत्यू पाहायला अनुभवला असेल, तर मृत्यू झाल्यानंतर आपसूक मलमूत्र यांचा उत्सर्ग झालेला असतो. का? तर त्या प्राणाचा जो बाहेर पडण्याचा आवेग असतो, त्या आवेगाबरोबरीने हे मलमूत्र बाहेर पडतं. शरीरामधली मलद्रव्य जी असतात ती बाहेर पडायला लागतात. नाकात, कानात कापसाचे बोळे का घातले जातात? तर त्या द्वाराने एकदा तो प्राण निघून गेला की त्याचं अनुगमन करत करत आतले ते वेगवेगळे मल हे आपला मार्ग शोधायला लागतात. त्यामुळे शरीर त्याग करत असताना कोणत्या द्वारातून तो बाहेर पडणार आहे हे फार महत्वाचं असतं पुढच्या गतीसाठी. म्हणजे अधोगामी इंद्रिय ही नारकी गती दाखवतात, मध्यगामी इंद्रिय ही मनुष्य लोकाची गती दाखवतात, आणि ऊर्ध्वगामी इंद्रिय जितकी ऊर्ध्व होत जातील तितकी ती मग स्वहा, महाहा, जनहा, तपहा आणि ब्रह्मरंध्रातून जर तो बाहेर गेला तर तो सत्यम या गतीला पोचतो. हे सूत्र या मार्ग, द्वार या संकल्पनेतून सांगितलेलं आहे. तर आता हे जे काही सगळं सांगितलं तर द्वाहा तद एतत् नांदनम. नांदन याचा अर्थ नंद असा धातू आहे. आनंद देणार, आनंदवणार. स्वर्गामध्ये नंदन नावाचं वन आहे, त्या नंदन या शब्दाला जवळच आहे नांदन हा शब्द. आनंद देणार असं हे द्वार आहे. म्हणजे जीवाला परमात्म प्राप्तिरूप आनंद देणार असं हे द्वार. आणि त्या शिवालाही जीव होण्यामध्ये आनंद होत असतो, म्हणून तर तो जीव होतो. आनंदेन खलु इमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवंती, आनंदम प्रयन्ति अभिसंविशन्ति इति, तस्मात् विजिज्ञासस्व आनंदम ब्रह्मेति. हे तैत्रीय उपनिषदातलं तत्व आपल्या सगळ्यांना माहितीच असेल. त्यामुळे त्या जीवाचं शिव होणं आणि शिवाचं जीव होणं या उभयपक्षी आनंदाच्या, आनंद देणाऱ्या या प्रक्रिया. तर ते नांदन असं झाल्यावर, थोडक्यात तो नांदायला आल्यावर, मराठी मधला नांदणं हा शब्द आहे आनंदाशीच निगडीत आहे. आनंद असेल तर तो नांदतो. तर नांदायला आल्यावर त्याला 3 अवस्थ असतात आणि 3 स्वप्न असतात. अवस्थ याचा अर्थ ठिकाण, मुक्काम, राहण्याचं स्थान. आणि स्वप्न याचा अर्थ जिथे तो सुषुप्त होतो, सुषुप्ती अवस्थेमध्ये जातो. थोडक्यामध्ये त्याचं अस्तित्व नाहीस वाटतं पण ते असतं. तर त्याच्या राहण्यासाठी आणि स्वप्नासाठी, स्वप्न याचा अर्थ मुळात झोपणं, शयन असा आहे. आणि त्या शयन अवस्थेमध्ये येणारी मनाच्या ज्या सुप्त सगळ्या मनामधल्या चिंतन क्रिया आहेत त्याचं प्रोजेक्शन करणारी अवस्था, म्हणजे जी निद्रेवरच अधिष्ठित आहे, निद्रेशिवाय जी असू शकत नाही, त्या अवस्थेला, 3ऱ्या अवस्थेला स्वप्न असं म्हटलं. त्याचं कारण मुळात स्वप्नावर ते आश्रित आहे. त्यामुळे इथे स्वप्न या शब्दाचा अर्थ ड्रीम स्टेज. स्वप्न आपण जे पाहतो ती न घेता जिथे झोपलं जातं राहण्यासाठी आणि झोपण्यासाठी, तिथे 3 अवस्था किंवा 3 एंटिटी, 3 सत्ता त्याला उपलब्ध होतात. 3 जागा असतात, राहण्याच्या 3 आणि झोपण्याच्या 3. हा आत आल्यावरचा भाग आहे. जीव भवन त्या ब्रह्माचं झाल्यानंतरचा हा भाग आहे. मग उपनिषदकार सांगतात अयम आवसथो, अयम आवसथो, अयम आवसथः इति. आता हे आवसथ आहे, हे आवसथ आहे, हे आवसथ आहे. आता हे अयम 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 हे काय आहे? तर 3 स्थान याला सांगितली. पहिलं स्थान कुठलं? तर या हृदयामध्ये असणार दहराकाश हे पहिलं स्थान आहे, पहिलं आवसथ आहे. तो आत्मा
आत्मा, जीवात्मा आणि शिवात्मा या दोन्ही उपाधीमध्ये विशिष्ट झालेला परमात्मा या 3 ठिकाणी राहतो. पहिलं स्थान आहे अयम आवसथः. अयम कुठलं? तर हृदयामधलं. हृदये सन्निहितः, हृदये सन्निविष्टः असं जे पहिलं अवस्था आहे ते हृदयाकाश, धराकाश हे त्याचं पहिलं अवस्था आहे. अयम अवस्था, पुन्हा अयम हा शब्द वापरला. आता हे अयम काय आहे? हे अवस्थ कुठलं आहे? तर त्याचं वर्णन करतात. तर हे अवस्थ म्हणजे हे जे महाकाश असं म्हटलेलं आहे ते त्याचं दुसरं अवस्थ, दुसरं निवासस्थान. म्हणजे आकाशाची 3 स्थानं कुठली कुठली? थोड्या दुसऱ्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर घटाकाश, मठाकाश आणि महाकाश. त्या हृदयामध्ये असणारं ते दहराकाश हे पहिलं ठिकाण. आता ह्या आपण जे राहतोय त्याच्या आजूबाजूला जे अवकाश आहे, पोकळी आहे, ते दुसरं निवासस्थान आहे. त्याला म्हणायचं भूताकाश. आता त्याची इकडची पातळी मठाकाश अशी म्हणता येईल. म्हणजे आपण ज्या स्पेसमध्ये वावरतोय, ज्या लोकी वावरतोय ते अवस्थ हे दुसरं. पहिलं हृदयाकाश, दहराकाश, दुसरं भूताकाश आणि तिसरं जे आहे ते परमाकाश आहे, अयम अवस्था. म्हणजे या सगळ्या स्पेसच्या पलीकडे जे आकाश आहे, अवकाश, स्पेस असं आपण ज्याला म्हणतो ते परमाकाश. घटाकाश, मठाकाश आणि महाकाश याच्याशी तो संबंध जोडता येणार आहे. घटाकाश म्हणजे पिंडामध्ये असणारं आकाश. मठाकाश म्हणजे त्या पिंडाच्या अवतीभोवती जो लोक आहे त्या लोकी असणारं आकाश किंवा त्या ब्रह्मांडामध्ये असणारं आकाश. आणि त्या पिंड आणि ब्रह्मांडाच्या पलीकडे असणारं परमाकाश, चरम आकाश, ते तिसरं अवस्थ. म्हणजे त्याला राहण्यासाठी ही 3 ठाणी, ही 3 ठिकाणं, आत्मा जो जीव या कॅटेगरीत आहे, आत्मा जो शिव कॅटेगरीत आहे आणि आत्मा जो परम कॅटेगरीत आहे. म्हणजे व्यष्टी, समष्टी, परमेष्ठी, जीव, शिव आणि परमशिव अशा तिघांची ही 3 ठाणी ते सांगतायत. यातले 3 एक स्टॉप हा जीव किंवा आत्मा घेऊ शकतो. इथे हा 12वा मंत्र संपतो. पुढचा मंत्र आपण पुढच्या वर्गामध्ये विचारात घेऊया. तोवर आपल्याला जर काही शंका असतील, सूचना असतील तर आपण आता त्यांचा विचार करू. इथे 12वा मंत्र आपला समाप्त झालाय. आवाज येतोय सगळ्यांना? नमस्कार सर. हॅलो, नमस्कार. हा, नागेंद्र जंगम बोलतोय. हो बोला. आपण म्हणालात की मृत्यू झाल्यानंतर त्या जीवाचं शिवात रूप होतं. मग शैवांमध्ये शिव ऐक्य असं म्हटलं जातं. त्याचं थोडस सांगाल कृपया? आता सगळ्या जीवांना शिवभवन होईल असं नाही. सगळ्या जीवांना ही ब्रह्मप्राप्ती होईल असं नाही. प्रत्येक जीवाची गती वेगळी आहे. प्रत्येक जीवाला देहबुद्धी, वासना, विकार यांचं जे आवरण पडलेलं आहे त्यानुसार त्याची गती होणार आहे. सगळे मेल्यावर शिव होत असते तर बघायलाच नको होतं. मग साधनेची काही कोणाला गरज नसती पडली आणि धर्म नावाची सत्ता, व्यवस्थाच अस्तित्वात नसती आहे. हे सगळं गरजेचं का आहे? तर या आत्म्यावर, आपण ज्याला जीवात्मा म्हणतोय, त्याच्यावर पडळं पडलेली आहेत, आवरणं पडलेली आहेत, ज्याला काश्मीर शैवागम परंपरेमध्ये पाश असं म्हटलेलं आहे. पाश किंवा मल अशा 2 संकल्पना शैवांमध्ये येतात. तर जर हा जीव बाहेर पडताना त्या पाशांमध्ये किंवा मलामध्ये लिडबिडलेला असेल, बद्ध झालेला असेल, तर त्याचा देहत्याग झाला तरी शिवैक्य होणार नाही. ते शिवैक्य जरी म्हटलं गेलं तरी आज आपण जसं म्हणतो स्वर्गवासी झाले, कैलासवासी झाले, म्हणजे खरोखर तो कैलासी गेला असं होणार नाही.
तो गेला असेल भल तिकडेच, मात्र आपण भलं बोलावं, चांगलं बोलावं या भावनेतून त्याला कैलासवासी ठरवतो. पण तो शिवैक्य त्याचं झालं असं म्हणतो. मात्र सगळ्या जीवांचं शिवैक्य झालं असं होत नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार, प्रत्येकाच्या देह, बुद्धी, वासना, विकार यामध्ये तो जितका गुंतलेला असेल तितका तो अधोगामी, अधोलोकी गुंतत जातो. आणि जेवढं तो शिवाच्या, शिवबुद्धीच्या जवळ असेल, मी या देहाच्या पलीकडे आहे, ही चेतना त्याची जितकी जागृत झालेली असेल तितका तो त्या शिवैक्य, खरं शिवैक्य, शब्दशः अभिधेने सांगितलेलं शिवैक्य नाही, तर लक्षणेने किंवा व्यंजनेने सांगितलेलं शिवैक्य आहे. तर तिकडे तो वळतो आणि मग ते शिवभवन, शिवैक्य हे साकार होतं. त्यासाठी साधना, मग जे ज्ञान, भक्ती, योग हे मार्ग सांगितलेले आहेत ते एक एक मार्ग हे त्यासाठी आवश्यक आहे. नमस्कार, मी अंजली चिंचवकर बोलते. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही असं म्हणालात की मृत्यू समयी ज्या द्वारामधनं तो बाहेर पडतो किंवा ज्या विकारामध्ये ग्रस्त असतो त्यावरची पुढची गती कशी घडते, तर ते थोडंसं संकल्पना. आयुष्यभर तुमचा विचार, तुमचं अवधान या इंद्रियाकडे एकवटलं गेलंय. आयुष्यभर तुम्ही फक्त पोट भरण्याचाच विचार करत आलात. आयुष्यभर तुम्ही छान छान गोष्टी फक्त बघायच्या आहेत, रूपाचं आस्वादन करण्यामध्येच घडून गेलेला असा. किंवा आयुष्यभर फक्त गाणी ऐकणं, छान छान गोष्टी ऐकणं एवढंच तुमचं दिशा तुमच्या जीवनाची असेल. त्याच द्वाराकडे, त्या द्वाराकडे असणाऱ्या झालेल्या अभ्यासामुळे तुमची चेतना, ज्याला आपण प्राण म्हणतोय, ती त्या मार्गातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मग जर तो रूप वासना बद्ध झालेला असेल तर त्याचा प्राण हा नेत्रावाटे बाहेर पडेल. आता रूप वासना याचा अर्थ आपल्याला भौतिक पातळीवर असा वाटेल की छान छान रूप बघणं, पुरुषाच्यासाठी स्त्रियांचं रूप निहाळणं आणि स्त्रियांसाठी पुरुषाचं रूप निहाळणं, असा अर्थ इथे नक्कीच नाही. इथे नेत्रामधून प्राण जाणं ह्यासाठी फार मोठा अधिकार लागतो. योगशास्त्रामध्ये नेत्रावाटे जर प्राण गेला तर एक फार मोठी उपलब्धी सांगितलेली. कारण मुळात हे इंद्रिय खूप वरचं आहे. परमेश्वराच्या सगुण साकार रूपासाठी जेव्हा तो आतुर होतो, देवाचं सगुण रूप पाहावं, देवाचं दर्शन घ्यावं, यासाठी जेव्हा तो जीव आतुर होतो तेव्हा आणि तेव्हाच त्याच्या प्राणांचा प्रवाह डोळ्याशी एकवटला जातो. आणि आयुष्यभराचा अभ्यास सगुण दर्शनाचा असल्यामुळे त्याचा शेवटचा गमन मार्ग हा डोळे हा होतो. सत्शास्त्रांचं श्रवण, सद्वचनांचं श्रवण याचा आयुष्यभर ध्यास जर घेतलेला असेल तर त्याचा प्राण हा कानातून बाहेर पडेल. आपल्याला वाटेल काय वाटेल ती गाणी ऐकणं आणि छान छान बोललेलं ऐकणं, याच्याकडे आयुष्य घालवलं म्हणजे कानातून बाहेर जाईल असं नाही. तर सत्शास्त्र किंवा भगवंताचं संकीर्तन ह्याच्या ऐकण्यामध्ये ज्याचं अवधान आयुष्यभर केंद्रित झालं होतं त्याचा प्राण कानातून कदाचित बाहेर. म्हणजे जेवढं तुमचं असणं हे चांगल्या गोष्टीकडे जाईल, चांगल्या दिशेनं जाईल, तेवढा तुमचा प्राणाचा प्रवाह तितक्या वरच्या इंद्रियाकडे चढत जाईल. आणि जेवढं तुम्ही शिष्णोदर परायण व्हाल, म्हणजे अधोगामी इंद्रियांच्या तृप्तीमध्ये घडून जाल, तेवढं तुमचं अस्तित्व, तुमची चेतना, तुमच्या जीवनाची वाट ही त्या इंद्रियाकडे असेल. त्यामुळे त्या प्राणाच्या, त्या चेतनेच्या अभ्यासामुळे जेव्हा जायची वेळ येईल तेव्हा त्या द्वाराचा ती चेतना उपयोग करेल. एक साधी गोष्ट आहे. आपण जसं आपल्या परिचयाची जी द्वार आहेत, आपण कायम ज्या दारांनी ये जा करतो, संकट आलं की त्या द्वारांचा अवलंब करतो.
बाहेर पटकन पडायचं झालं तर ते द्वार वापरतो जे आपल्या नेहमीच्या परिचयाचं आहे, ज्या द्वाराने आपण कधी गेलोच नाही, जे द्वार आपण कधी वापरलंच नाही. पटकन आपल्याला ते सुचतच नाही त्या द्वारातून बाहेर पडणं. त्यामुळे आपल्या शरीरातली चेतना, जाणीव किंवा प्राण याला ज्या इंद्रियाचं सगळ्याधिक जवळीक असेल, अभ्यास असेल, तिकडूनच तो बाहेर पडण्याचा, ती चेतना किंवा प्राण बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुमचं आचरण हे धर्माधिष्ठित ठेवावं, चांगल्या गोष्टींचं श्रवण करावं, चांगल्या गोष्टी पाहाव्यात. हे संतांनी वारंवार का सांगितलं? त्याच्या अभ्यासामुळे तुमची चेतना वरच्या इंद्रियांकडे वळती होईल आणि तुम्हाला सद्गती, चांगली गती प्राप्त होऊ शकेल. धन्यवाद. नमस्कार, मी राजीव पेंडसे. हा, नमस्कार. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात की माझंच तू चिंतन कर म्हणजे मला येऊन मिळशील. हो, तर म्हणजे शेवटी जर भगवंतांचं चिंतन करत असू तर ब्रह्मानंदाकडे प्राण जातो असा त्याचा अर्थ आहे का? हो, अगदी. म्हणजे परमेश्वराचं, परब्रह्माचं चिंतन, परमेश्वर कुठे आहे? तिर्यक दिशेला कधी नाहीये, तो ऊर्ध्व दिशेला आहे. म्हणजे तो सगळीकडे आहे, मात्र तो कायम आपण दाखवताना सुद्धा परमात्मा कुठे आहे म्हटल्यावर आपलं बोट वर जात का? तर तो वर आहे असा अर्थ होत नाही, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग वर आहे. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीच्या, त्याला लॅटिन मध्ये एक शब्द आहे, छान, कदाचित ऐकला असेल कोणी, ऍक्सेस म्युंडी असा एक शब्द आहे. म्हणजे पर्शियन काही तंत्र संप्रदाय, कबाला नावाचा, तर त्याच्यामध्ये ही संकल्पना येते. आता मी त्याच्यात शिरत नाही, पण तुमचा ऍक्सेस आहे पूर्ण शरीराला, एक ऍक्सेस, एक आस दिलेला आहे आणि तो आस ज्याचा कललेला आहे त्याला आपण तिर्यक योनिगत म्हणतो. आपण तिर्यक स्रोत असा पाहिलाय. ज्याचा आस कललेला आहे ते प्राणी पक्षी आहेत, तिर्यक योनीतले आहेत. आणि ज्याचा आस ताठ आहे, सरळ आहे, तो मनुष्य आहे. त्यामुळे त्याला शक्यता आहे, संभावना आहे वर जायची. आता वर कोण आहे? सगळ्याच्या वर, सगळ्याच्या वरचा सत्ताधीश परमाकाश, याची दिशा ही ऊर्ध्व असल्यामुळे आपल्या शरीरामधला जो ऊर्ध्व बिंदू आहे, ऊर्ध्व दिशा आहे, त्या दिशेने त्याची मार्गक्रमणा सुरू होईल. तो परमेश्वराकडे जाण्यासाठी, त्याच्यामध्ये प्रवेश करण्यासाठी ब्रह्मरंध्राकडे वाटचाल करायला लागेल. आणि ज्या सत्ता, ज्या देवता त्या परमेश्वराच्या अंडर आहेत, खाली आहेत, त्यांचं स्थान हे त्या ब्रह्मरंध्रांच्या खाली आहे. सगळ्या देवतांचं स्थान कपाळापासून खालच्या जागेवर आहे. म्हणजे आपण हठयोगामधली सप्तचक्रांची कल्पना जरी घेतली, त्या एकेका चक्रावर सहस्रार हे ब्रह्मरंध्राच्या ठाई आहे, पण त्याच्या खालच्या सगळ्या चक्रांवर एक एक देवता सांगितलेली आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश, गणपती, शक्ती, या सगळ्या देवता या आज्ञाचक्र आणि आज्ञाचक्राच्या खालपर्यंत आहेत. आज्ञाचक्राच्या ठाई गुरुपदद्वंद्व अशी कल्पना आहे, जे द्विदल चक्र आहे, द्विदल कमल असं म्हटलं जातं. त्या जणू त्या सद्गुरूंच्या पादुका आहेत आणि त्या पादुकांच्या पलीकडे गेला की फक्त परमात्मा आहे. त्यामुळे कुठल्याही अन्य देवतेकडे न जाता यजन्ते सात्विका देवान यक्ष रक्षांसी राजसा प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः. खाली खाली आहेत देवता या आज्ञाचक्राच्या खाली, यक्ष, राक्षस, पोट आणि जननेंद्रिय याच्या पुरती, आणि त्याच्याही खाली म्हणजे गुदमार्ग हा सगळा यक्ष, पिशाच, भूत यांचा मार्ग आहे. त्यामुळे याकडे न जाता डायरेक्ट त्या परमतत्वाकडे जाण्याचा प्रयत्न करा. हठ मार्गामध्येही हीच दिशा, हीच गती सांगितलेली आहे. म्हणून परब्रह्म परमात्मा, सर्वांचा नियंता, सत्ताधीश, त्याची दिशा ऊर्ध्व, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग ऊर्ध्व असल्यामुळे आपसुकती चेतना त्या विद्रुती नावाच्या द्वाराकडे वाहायला लागेल. तिकडनं ती बाहेर जायचा प्रयत्न करायला लागेल. एक विचारू का अजून? धन्यवाद. की फक्त मृत्यूसमयी परमेश्वराची आठवण ठेवली तर हे प्राप्त होतं की तुमचं संपूर्ण आयुष्यच त्याच्यासाठी खर्च करणं गरजेचं असतं? हे कसं आहे, एक विद्यार्थी होता आणि विद्यार्थी म्हणाला, अरे
मी परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करेन आणि पास होईन, वर्षभर अभ्यास करायची गरज काय? आणि असं ठरवून वर्षभर त्याने एन्जॉय करण्यात घालवलं, उधळपट्टी केली, टिवल्या बावल्या केल्या, सगळं केलं आणि आदल्या दिवशी तो पुस्तक उघडून बसला बिचारा. आणि थोड्या वेळाने त्याला काही कळेन, असं आपल्याला काही कळत नाही हे लक्षात आल्यावर तो म्हणाला, अरे वर्षभरात जे काही कळलं नाही ते एका रात्रीत काय कळणार आहे, जाऊ दे मरू दे, होईल ते होईल. म्हणून त्याने ते पुस्तक शांतपणे मिटलं, उशाखाली घेतलं आणि तो झोपी गेला. तसं एखादा साधक जर म्हणेल की आयुष्यभर कशाला, मी शेवटच्या घडीला आठवीन राम आणि होईन मुक्त, पण तो शेवटचा क्षण इतका बाका असतो, म्हणजे शास्त्रांनी वर्णन केलंय, हजारो विंचू तुमच्या अंगावर चढून जर एका वेळी चावले तर जी वेदना होईल कदाचित ती मृत्यू वेदना तशी असू शकेल. हे सामान्य माणसाचं आहे. योग्याला ह्या वेदना होत नाही. जो देहातीत झाला, देहबुद्धी ज्याची सुटली, त्याला ह्या वेदना होणार नाही. मात्र जो सामान्य आहे, जो विकारामध्ये अजून गुंतलेला आहे, अडकलेला आहे, त्याला या वेदना होणार. कफ, वात, पित्त या तिन्हींचा एक एकदम आवेग येईल आणि त्याच्यामध्ये मुखातूनही राम सुद्धा बाहेर पडणार नाही, लांब लांब जायला लागेल. त्यामुळे जर एखादा म्हणेल की अंतकाळी अंते मती सागतीही, या न्यायाने मी शेवटीच फक्त अभ्यास करून पास होईल, तर आयुष्यभर वळण तुमच्या देहाला, तुमच्या मनाला, तुमच्या बुद्धीला विषयांचं होतं. मग शेवटच्या घडीला ते विष्णूचं कसं होईल? आयुष्यभर जेव्हा विष्णूचं चिंतन होईल तेव्हा शेवटी जाऊन विष्णू आठवेल. आयुष्यभर विषय अभ्यासले तर शेवटी जाऊनही विषयच आठवतील. त्यामुळे विषय आणि विष्णू. धन्यवाद. एक शंका आपण घेऊ शकतो, नंतर आपण सत्र थांबवूया. जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा, आपण पुढच्या वेळी विचारू. मला एक शंका आहे की आता आपण सांगितलं मृत्यूसमयी प्राण कुठून जातो त्याच्यावर अवलंबून. मग सामान्य माणसाला कळतं का की प्राण कुठून गेला बाबा याचा, असं ओळखता येतं का? पण ते कसं, म्हणजे ते मोठं शास्त्र असेल पण ते शक्य आहे का असं मला विचारायचं. सामान्य ही जी कॅटेगरी आहे ही तुम्ही कशा अर्थी घेताय त्याच्यावर अवलंबून. म्हणजे सामान्य याचा अर्थ चार चौघांसारखा माणूस असा जर तुम्ही गृहीत धरत असाल तर त्याला अभ्यासाद्वारे कुठल्या मार्गाने प्राण गेला हे जाणणं शक्य आहे. थोडा अभ्यास लागेल, थोडं चिंतन लागेल, थोडं सजग होऊन पाहणं लागेल. आपल्या शरीरातला प्राण याच्याकडे थोडं डोळसपणे पाहायला लागलं की ती गती कुठे आहे आपल्यासारख्या सामान्य माणसालाही ते समजू शकेल. मात्र सामान्य या शब्दाचा अर्थ गतानुगतिक, केवळ आणि केवळ त्या विषयांमध्ये अडकलेला, ज्याची बुद्धी त्या परमात्म्याकडे कधी जाऊ शकत नाही, असा जर गृहीत धरत असाल त्याला कितीही काही आपटलं तरी ते समजण्यासारखं नाही. सामान्य म्हणजे चार चौघांसारखा अशा अर्थी असेल, पण त्याला साधनेची काही बैठक असेल, त्याला एक योग्य मार्गदर्शन मिळालेलं असेल तर तो त्या अभ्यासाद्वारे निश्चित जाणू शकेल. आपल्यालाही आत्ता बसल्या बसल्या अभ्यास करण्यासारखा, आपण शांत जाग्या बसल्या जागी नीट एकाग्र करून आपला प्राण, आपला श्वास आपल्या इंटरनल ऑर्गन्स मध्ये कुठे कुठे फिरतोय याचा विचार करा. आपल्याला समजायला लागेल. आता फक्त नाकाच्या काही पोकळी पुरता तो फिरतोय एवढं जाणवे. मात्र जेवढं आपण त्या ध्यानामध्ये अधिकाधिक खोल उतरत जाऊ तेवढं तेवढं त्या प्राणाचं अस्तित्व कुठे कुठेच पसरलेलं आहे, ते जाळं कसं पसरलेलं आहे याची एक अनुभूती पुसटशी का होईना आपल्याला यायला लागेल. अभ्यासगम्य हे आहे. आणि आपण ज्यांना सर्वसामान्य म्हणतोय, साध्या घरातले, साध्या आकलनाचे म्हणतोय, त्यांनाही ते जाणणं, ते समजणं हे नक्की शक्य आहे. हॅलो, ऐकू येतं? नमस्कार, मी अनिल कुमार भाटे, मी अमेरिकेतून तुमचं व्याख्यान ऐकतोय. आणि आता जे तुम्ही म्हणालात ना की शांत बसलात,
तर आपला प्राण कुठे कुठे जातोय, शरीरामध्ये कुठे कुठे पसरतोय, हेच तत्व विपश्यनेमध्ये आहे. आणि दुसरा एक मुद्दा सांगायचा होता की अगदी सुरुवातीला जो परमात्मा जो आहे तो जीवात्म्यामध्ये प्रविष्ट झाला वगैरे वगैरे जे आहे, तिथे म्हणजे मी विपश्यना ही गेली 45 वर्ष करत आलो आणि त्याच्या जोडीला काश्मीर शैविझमची, कुंडलिनी जागृतीची पण उपासना गेली 45 वर्ष करत आलो. तर तिथे दुसऱ्या प्रकारचा एक मला सांगितलेला आहे, म्हणजे अविद्या जेव्हा संपते तेव्हा अविद्या मला संपला. पण त्याच्याही पलीकडे आणखी एक मल काश्मीर शैविझम मध्ये सांगितलेला आहे, जो त्याला आणव मल असं म्हटलेलं आहे, की परमात्मा जो जीवात्म्यामध्ये आला तिथे पण एक मल होता, म्हणजे अविद्येच्या पलीकडचा मल, तो आणव मल. हे जरा जस्ट मेन्शन केलं. हो हो हो. षडध्वा ही जी संकल्पना आहे ती अध्वन मार्ग क्रॉस झाल्याशिवाय हे मल दूर होऊ शकत नाही. हेच त्याचं सार आहे. जाणं येणं जिथपर्यंत बंद होत नाही तिथपर्यंत प्रवासामध्ये होणारा विटाळ हा चुकण्यासारखा नाही. विटाळ म्हणजे मळ. त्यामुळे षडध्वातीत पद प्राप्त होईपर्यंत हे त्रिमल जे काश्मीर शैवागमात सांगितलेले आहे ते चुकत नाही. किंवा पाशुपतांनी सांगितलेलं पाश तत्व, ते 3 पाश याचंच एक प्रतिरूप आहे, ते तुटत नाही अशी कल्पना. असो, आपली वेळ झालेली आहे. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. आणि जर कोणाच्या काही शंका असतील तर त्या आता घेता येत नाहीत, त्याबद्दल क्षमस्व. आपण शांती मंत्राने समारोप करूया आणि पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. धन्यवाद. वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविरावीर्म एधि वेदस्य म आणीस्थः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधितेनावोरात्रान् सन्दधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मावतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति.